गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही चाललो आहे पहलगामला आणि आज आम्ही पहलगाममध्ये 31st नाईट एन्जॉय करणार आहे आणि तिथले साईट सीन एक्सप्लोअर करणार आहे. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, आमचा जो हॉटेलवाला आहे ना तो आम्हाला बोलला की 31st नाईट पहलगाममध्ये खूप चांगली सेलिब्रेट होते. ते लोक असं काहीतरी इव्हेंट ऑर्गनाईज करतात, त्यामुळे तिथे खूप मजा असते. तर आज रात्री आम्ही ट्राय करू 31st नाईट कशी आहे तिकडची एक्सप्लोअर करू, मजा करू, एन्जॉय करू. तसं पण आपण मुंबईमध्ये 31st साजरा करतोच किंवा दुसरे कुठे जाऊन करतो. यावेळी काश्मीरमध्ये करू, पहलगाममध्ये. तर गाईज चला पहलगाम. गाईज आता आम्ही इथे आलो आहे. इथे वर्ल्ड बेस्ट सॅफ्रॉन ग्रोज, म्हणजे ते सॅफ्रॉनची फुलं असतात ना, ती इथे म्हणजे तयार होतात. पण ती आता नाही आहेत, पण माझ्याबरोबर जे आहेत ना त्यांनी मला सांगितलं की इथे ते सॅफ्रॉनची फुलं असतात. बाई कैसे होता है इथे? एक्चुअली ये पामपोर है, यहाँ पे सेफ्रॉन उगता है 5 से 10 किलोमीटर के रेंज में निकलता है, जिसको रेड गोल्ड आप कश्मीर बोलते हैं. एक्चुअली वो 15 अक्टूबर से लेकर 15 नवंबर तक वो निकालते हैं इधर. ये आप लेट्स ना भी आप देखते हो, यहाँ पे सेफ्रॉन वगैरह उगता है. ओके ओके. तर गाईज त्यांनी जसं इन्फॉर्मेशन दिली 15 ऑक्टोबर से 15 नोव्हेंबर तक सॅफ्रॉन इकडे फुलं तयार होतात. तर गाईज मी तुम्हाला आता नॉर्मली दाखवतो. आता काहीच नाही तिथे, सॅफ्रॉनची फुलं वगैरे नाही. अक्टूबर में इसको फूल आता है 21 अक्टूबर से 21 नवंबर. ओके. इसको साल में 3 बार खोदना पड़ता है. उसके बाद एक ही बार लगाने के बाद ये 15 साल तक ऐसे ही रहेगा. साल में साल खोदना पड़ेगा और फूल आता रहेगा. इस साल फूल कम निकले इसलिए क्योंकि इस साल ये ना बारिश कम हो गई. ओके. हाँ, प्रोडक्शन बहुत कम हो गया. प्रोडक्शन बहुत कम हो गया. अगर माना जाए तो एक कनाल खेत में लगभग 25 या 30 तोले निकलते थे केसर, मतलब इस कि साल बहुत कम 300 ग्राम. ओके ओके. इस साल लगभग 10 ग्राम निकल. और ये सर सब परफ्यूम है क्या? ये परफ्यूम है इसका केसर और ऊद का. दूसरा है खाली केसर का. ये देखो, ये है खाली केसर का. ये सब आप मतलब खुद यहाँ पे बनाते हैं? हाँ. गाईज आता आम्ही दोन लोकांना भेटलो, तर त्यांनी आम्हाला एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली ते जे सॅफ्रॉन फुलांबद्दल. आणि ते लोक इथे अत्तर पण बनवतात, नॅचरल अत्तर. तर गाईज ते लोक असं म्हणतात की यावेळी पाऊस खूप कमी पडला, त्यामुळे सॅफ्रॉन एवढे उगले नाहीत. त्यामुळे यावेळी क्वांटिटी सॅफ्रॉनची कमी आहे, असं त्या लोकांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तर ते लोक बोलतात की एकदा जर सॅफ्रॉनचं ते हे असतं ना, बीज ते लावलं ना, तर ते कंटिन्युअसली त्याच्यात फुलं येतच राहतात. असं कंटिन्यू आपल्याला चेंज करावं नाही लागत. बी म्हणजे त्याचं जे बीज असतं ना, ते एकदा लावलं की त्याचे कंटिन्युअसली फुलं येत राहतात, असं त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. बरीच काय इन्फॉर्मेशन दिली, ती व्हिडिओमध्ये आहे. तर गाईज आता आम्ही त्या फार्ममधून बाहेर आलो. तर आमच्यावर जे ड्रायव्हर आहेत ना, ते आम्हाला काय बोलले की त्या फार्ममध्ये जे तुम्हाला दोघं भेटले त्यांच्याकडून सॅफ्रॉन घेऊ नका. ते म्हणजे प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेले असतं, ओरिजिनल नाही आहे. तर ते आम्हाला एका शॉपमध्ये घेऊन आलेत सॅफ्रॉन खरेदी करायसाठी. हे माझ्या मागे तुम्ही शॉप बघू शकता. या शॉपमध्ये ते आम्हाला घेऊन आलेत. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया यांची सॅफ्रॉनची क्वालिटी कशी आहे. आप केसर की पहचान आप कैसे करोगे सर जी? आप कभी भी कहीं पे भी जिंदगी में केसर खरीदने जाओगे, एक पत्ती को उठा अगले वाले दांतों तले आप क्रश करो, हल्का सा कड़वा बिटर टेस्ट आएगा, वैसे हल्का सा ना कड़वा टेस्ट आएगा सर, लिटिल. कड़वा क्यों आता है आप बोलोगे सर जी? कड़वा क्यों आता है, फैक्ट क्या है सर जी? इसमें क्या होता है, इसमें नेचुरली रहता है 70% क्रोसिन कंटेंट, यानी पैरासिटामोल इसमें नेचुरली रहता है सर जी, इसलिए ये कड़वा होता है सर. अब इसके यूजेस क्या क्या होते हैं? सबसे पहली बेनिफिट जो रहता है हमारी स्किन के लिए सबसे बढ़िया रहता है, स्किन को ब्राइट करता है सर, फेयरनेस के लिए बढ़िया रहता है. और इसके हमने कुछ ब्यूटी प्रोडक्ट्स भी बनाए जो मैं आपको दिखाऊंगा सर जी. और सबसे बढ़िया बात जो केसर बेस्ट रहता है हमारे लेडीज लोगों के लिए रहता है, जब लेडीज कंस्यूम करती है प्रेगनेंसी कंज्यूम करने के बाद 3 महीने के बाद उसको केसरी दूध खिलाना स्टार्ट कर लो. उससे बच्चे में गोरापन आता है, रेजिस्टेंस बढ़ जाती है, डिलीवरी नॉर्मली से होती है, मेमोरी बढ़ जाती है, बच्चे की सुंदरता बढ़ जाती है. या ये खुदा न खास्ते इंसान को कैंसर, ट्यूमर, माइग्रेन से इंसान को डिफर करता है सर. माइग्रेन रहता है, सिर में दर्द रहता है, इसको उसके लिए बढ़िया रहता है सर. और इसकी ओरिजिनल की पहचान कैसे करोगे सर जी? आप कलर वालों पे नहीं जाना चाहिए, कलर तो डुप्लीकेट केसर पे भी होता है. वो कहते हैं ना सर जी,
किसी के पास अगर हुस्न होता है तो उसको फटे हुए कपड़े भी जचते हैं, है कि नहीं सर? क्या होता है, केसर है तो कलर तो आएगा ही आएगा। सबसे बड़ी बात होती है बिटरनेस की, बिटर टेस्ट आएगा सर जी, वो ऑथेंटिक केसर होता है सर। आप इसका टेस्ट ले लो सर जी, कलरेशन मैं दिखाऊंगा आपको। आप एक एक पत्ती को आगे वाले दांतों तले क्रश करो सर। और जो इंसान पहनता है, और ये गोल्ड होता है सर जी, वो खाया जाता है, गोल्डन स्पाइस जिसको बोलते हैं। मैं आपका इसका कलरेशन दिखाऊंगा, आप टेस्ट करो चाहे इसका। टेस्ट आएगा वो ऑथेंटिक केसर होता है। ओरिजिनल केसर की ना वही पहचान रहती है। कहीं पे भी आप जाओगे ना केसर खरीदने, चाहे आप ईरान, स्पेन, इंडिया में कहीं पे भी, और यहाँ का जो केसर रहता है ना, हाइब्रिड नहीं रहता है सर जी। इसमें 70% प्रोटीन कंटेंट, इसमें लॉट ऑफ बेनिफिट्स होते हैं सर जी। जो आप बाहर केसर लेते हैं, ईरान, स्पेनिश का केसर होता है, उसमें इतना वैल्यू नहीं होता जितना यहाँ के केसर में होता है। और यहाँ का केसर इतना कम प्रोडक्ट में निकलता है सर जी, जो इम्पोर्ट नहीं होता है। जो भी निकलता है ये भी निकलता है। सो गाईज, आता मी शॉपमधून बाहेर आलोय. तर सगळ्यांचा मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. म्हणजे सगळ्यांनी काय फील केलं शॉपमध्ये जाऊन आणि सगळ्यांनी काय काय खरेदी केली हे मी तुम्हाला आता सांगतो. गाईज जरा आपापला रिव्ह्यू द्या जरा, आपण काय काय खरेदी करायला गेलेलो. सो बेसिकली मैं गया था 300 रुपए की केसर लेने के लिए और मैं बाहर निकला हूँ 4000 की शॉपिंग करके. तो उन लोग की बार्गेनिंग स्किल एकदम सेक्सी है, जो एवरीवन लव्स, एकदम प्रोडक्ट्स बहुत अच्छे, बहुत ही अच्छे हैं. और आणि ऐका, आम्ही गेलेलो फक्त केसर घ्यायला, पण टोटल आम्ही 12,000चं बिल घेऊन बाहेर आलोय. सगळ्यांचं मिळून 12,000चं बिल झालंय. नाही पण तुम्हाला काही घ्यायचं असेल तर हा तुम्हाला हे शॉप दाखवेल. या शॉप मधून तुम्ही नक्की घ्या, नक्की तुम्ही. नाही, खरं. सॅफ्रॉन हब म्हणून आहे, इथे तुम्ही शॉपिंग चैनल के डिस्क्रिप्शन में ना भाई नंबर डाल देंगे, भाई का नाम लेके जाओगे, यू विल गेट सम मोर डिस्काउंट. यस. तो गाइस, ये एक्चुअली बहुत ही अच्छे प्रोडक्ट देते हैं और ये सब प्रोडक्ट के डिटेल भी बहुत अच्छे देते हैं. आणि आम्हाला सगळं त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं, सॅफ्रॉनबद्दल माहिती, सगळ्याबद्दल माहिती, आणि सगळं इथे ओरिजिनल प्रोडक्ट मिळतं. तर गाईज, तुम्ही कधी काश्मीरला आलात आणि पेहलगामला जात असाल तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट मिळेल आणि सगळ्यात रिझनेबल रेटमध्ये आणि सगळ्यात छान मिळेल. गाईज, तर आता आम्ही आलोय ॲपल व्हॅलीमध्ये. आता जो मी तुम्हाला मागे व्हिडिओ दाखवला ना, गाडीत बसलेलो तेव्हा जो व्हिडिओ तो शूट केला ना, तो ॲक्च्युली ॲपल व्हॅलीचा होता. आता मी आज जातोय ॲपल व्हॅलीमध्ये आणि आज जाऊन तुम्हाला सगळा थोडा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही पूर्ण ॲपल व्हॅली आहे. हे बघा गाईस, पूर्णपणे ही ॲपल व्हॅली आहे. हे सगळी छोटी छोटी झाडं आहेत जी, ती सगळी ॲपलची झाडं आहेत. बारे में सर, एप्पल के बारे में, एप्पल का सीजन तो है नहीं अभी. अच्छा, अभी तो समझो अभी फ्लावरिंग हो जाएगी इसकी, अप्रैल में आता है इससे फूल पहले सर. ओके. अब ये इसका स्टार्ट होता है. अच्छा, ये भरे हुए कब रहेंगे फिर? भरे हुए सितंबर अक्टूबर में पूरा दिखेगा आपको एप्पल. समझो उस टाइम आप तोड़ के खा सकते हो. अच्छा, हाँ सर. ओके सर, थैंक वाइट फ्लावरिंग अप्रैल का वीडियो है, 16 अप्रैल के बाद स्टार्ट होता है ये. हो गया 16 अप्रैल में. हाँ, मैं आपको अब नीचे दिखाता हूँ. नाइस. ये सब सितंबर ऐसे लगे हुए हैं. सितंबर में ऐसा दिखेगा. ओके. समझो डिफरेंस आपने देखी अब सितंबर टू अप्रैल. अप्रैल कैसा है. यही है गार्डन. तर गाईज, आता आम्ही एका माणसाबरोबर इथे बोलणं केलं. तर त्यांनी मला सांगितलं की इथे आता ॲपल्स नाही आहेत, पण ॲपल्स हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे या झाडाला लागलेले असतात. त्यावेळी तुम्ही इथे याल ना, तेव्हा पूर्ण सगळीकडे ॲपल्स लागलेले तुम्हाला दिसतील.
फायनली गाईज आम्ही आमच्या पहलगामच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत, चेक इन केलेलं आहे. इथे व्ह्यू खूप छान आहे गाईज. म्हणजे आमचं हॉटेल असं आहे ना की आमचं हॉटेल आहे आणि पुढे समोर नदी आहे. पण त्या नदीमध्ये आता सध्या पाणी नाही, कारण का ते पाणी कसं असतं, ग्लेशियर जेव्हा वितळतो तेव्हा ते हे पाणी ही नदी भरते. तर आता सध्या ह्यामध्ये पाणी नाही, सुकलेली आहे नदी, पण व्ह्यू मस्त आहे गाईज. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. गाईज तुम्हाला आता मी हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू आणि आतला व्ह्यू दाखवला. तर आता तुम्हाला मी माझी रूम टूर देतो. जी रूम मी बुक केली आहे त्याची मी तुम्हाला टूर देतो. गाईज खूप थंडी आहे इकडे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. पण मला ना माझा मित्र बोलतो थंडी जर तुला कंट्रोल करायची असेल तर त्याच्याकडे एक फॉर्म्युला आहे. त्याच्याकडे तो जो फॉर्म्युला आहे तो आता मला सांगेल. भावा बोल, क्या फॉर्म्युला आहे? पटपट पादम अतिगंधम, फुसफुस पादम अतिगंधम. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही तुमची थंडी भागवू शकता, कंट्रोल करू शकता. इथे मला आहे ना विराट कोहली फॅन भेटलेत. आम्ही सगळे इथे विराटियन्स आहेत गाईज. आरसीबी आरसीबी आरसीबी. गाईज आता आम्ही रूम मध्ये चेक इन केलेलं आहे. आता थोडा रेस्ट करू आणि मग पुढची प्लॅनिंग करू 31st ची. आता बघू सगळे फ्रेंड्स काय बोलतात 31st ला कुठे जायचं, की इथेच हॉटेलच्या बाहेर बॉनफायर करून इथे एन्जॉय करायचं, की अजून एक दुसरं हॉटेल आहे तिथे डीजे वगैरे सगळं एन्जॉयमेंट आहे तिकडे जायचं. आता बघूया लोक फ्रेंड्स काय बोलतात, तसं आम्ही डिसाईड करू. गाईज तर आम्ही आता 31st पार्टीसाठी आलेलो आहोत पेलगाम मध्ये. एव्हरी टाइम आपण मुंबईमध्ये एन्जॉय करतो, पण फर्स्ट टाइम काश्मीर पेलगाम मध्ये 31st नाईट एन्जॉय करणार आहेत. खूप एक्साइटेड आहेत गाईज. गाईज फायनली आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये आलेलो आहे आणि आम्ही खूप मजा केली 31st ची. पहलगाममध्ये फर्स्ट टाइम आम्ही 31st साजरा केला, त्यामुळे खूप मजा केली, खूप नाचलो, खूप फन केलं. आणि जो मी याआधी व्हिडिओ टाकला ना तो हाफ शूट का झाला, कारण का तिथे खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये मला धक्का लागला आणि माझा मोबाईल खाली पडला.
त्यामुळे मग मी पुढचा शूट घेऊ शकलो नाही, कारण का मला टेन्शन होतं की मोबाईलला काय प्रॉब्लेम झाला तर, म्हणून मग मी पुढचा कंटिन्यू नाही करू शकलो. त्यासाठी सॉरी गाईज. पण आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली आणि फायनली आता थकून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो आहे. तर मी हा व्लॉग इथेच एंड करतो आणि गाईज गुड नाईट आणि हॅपी न्यू इयर.